आणि आता इतरही काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये। सुनील तटकरे यांच्याकडे खासदारकी आहे, मुलीला पालकमंत्रीपद हे कोणत्या राजकीय गणितात बसत होतं असा खोचक सवाल रामदास कदमांनी केला। तर शिवसेनेकडे संख्याबळ असताना मुलाला आमदारकी मिळाली, तटकरे यांच्याकडे कोणता जादूटोणा आहे असं म्हणत त्यांनी एका प्रकरणाचा उल्लेख केला। यावर राष्ट्रवादीच्या सुरज चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं। मराठा समाजातल्या महिलांविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या नवनाथ वाघमारे यांच्या निषेधार्थ नाशिकच्या मनमाडमध्ये मराठा समाज आक्रमक झाला। छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजाच्या वतीनं जोरदार निदर्शनं करण्यात आली आहेत। हाताला काळ्या पट्ट्या बांधून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। नागपुरात आदिवासी वसतिगृहाबाबतच्या शासन निर्णयाविरोधात आदिवासी विद्यार्थी संघटनांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे। आज या आंदोलनाचा 8वा दिवस आहे। विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ आणि शासनासोबतच्या बैठकीत सकारात्मक निर्णय झाला नाहीये, त्यामुळे विद्यार्थी ठिय्या आंदोलन करण्यावर ठाम आहेत। भंडाऱ्यामध्ये काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट दिली। या भेटीमध्ये शाळेत अनेक त्रुटी आढळलेल्या आहेत। 50%हून अधिक शाळांची दुरवस्था झाल्याचा आरोप खासदार प्रशांत पडोळे यांनी केला। वर्गखोल्यांमध्ये गळती असून विद्यार्थ्यांना दिलं जाणारं अन्न निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोपही पडोळे यांनी केला आहे। मध्य रेल्वेच्या लासलगाव रेल्वे स्थानकाजवळच्या अंडरपास दुरुस्तीच्या कामासाठी तब्बल 1 महिना बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यामुळे अंडरपासमधून होणारी वाहतूक रेल्वे गेट मार्गे वळवण्यात आल्यामुळे रेल्वे गेटवर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होती। याचा फटका लांब पल्ल्याच्या वाहनांसह स्थानिक वाहन चालकांना बसतो। मालेगाव शहरातील म्युनिसिपल हायस्कूल समोर एका धावत्या बसला आग लागली। रस्त्यावरनं बस जात असताना ही घटना लक्षात येतात स्थानिक सामाजिक कार्यकर्ते अमोल बागुल यांनी चालक आणि क्लिनरसह बसमधल्या सर्व प्रवाशांना तत्काळ खाली उतरवलं, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे। राहुल गांधी यांच्या छात्रों की गूंज कार्यक्रमावर मुख्यमंत्री फडणवीसांनी टीका केली। काँग्रेस नेत्यांच्या कॉलेजमधील मुलींशीच राहुल गांधी संवाद साधणार आहेत असा आरोप फडणवीसांनी केला। तर आम्ही शाळा खोललेल्या आहेत, शाखा नाही असं प्रत्युत्तर विजय वडेट्टीवार यांनी दिलं। नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान म्हणून शेवटचा वाढदिवस आहे। मोदी 6 ते 7 महिनेच पंतप्रधान राहणार असल्याचं भाकीत राऊतांनी वर्तवलं। यावर नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलं। राऊतांनी स्वप्न पाहणं बंद करावं, पंतप्रधान पदासाठी व्हॅकन्सी नाही असा टोला नवनाथ बन यांनी लगावला आहे। काँग्रेसनं वंदे मातरमचे 2 तुकडे केले अशी घणाघाती टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली। काँग्रेसनं कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये वंदे मातरमची 2 कडवी मान्य करण्याचा ठराव केला। यावरूनच अमित शहांनी काँग्रेसवर निशाणा साधला। येऊरच्या कथित TDR घोटाळ्यामध्ये अनेक उच्च पदस्थांचा सहभाग असल्याचा आरोप गणेश नाईकांनी केला। काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात गणेश नाईकांनी जनता दरबार घेतला, त्यावेळी त्यांनी हा गंभीर आरोप केला। TDR घोटाळ्याविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याचा देखील इशारा दिला आहे। श्रीमद भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू होत नाहीत असा दावा इस्कॉन खारघरचे अध्यक्ष डॉक्टर सुरदासजी यांनी केलाय। अजित पवारांना देखील मी हा ग्रंथ दिला होता, परंतु त्यांनी हा ग्रंथ वाचला नसेल असं त्यांनी म्हटलं। अजित पवार यांच्यासोबत जे काही घडलं ती अत्यंत दुर्दैवी घटना होती असं देखील सुरदास यांनी म्हटलं। लोकसभेच्या सध्याच्या 543 जागांमधूनच महिलांसाठी 33% आरक्षण द्यावं, जागांचा हा आकडा पुढील 25 वर्षांसाठी गोठवण्यात यावा अशी आग्रही भूमिका काँग्रेसने घेतलेली आहे। पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या आज झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांच्याकडून पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा एकदा रिमाइंडर नोटीस पाठवण्यात आली। 17 ऑगस्टला रिमाइंडर नोटीस पाठवली होती। तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्यांनी भेट घेतली। मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर विजय आणि अमित शहा यांची ही पहिलीच भेट आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपुरातील ऐतिहासिक अंबाझरी तलावाच्या सुरू असलेल्या विकास कामांची आणि स्वच्छतेची पाहणी केली। यावेळी त्यांनी बोटीतून तलावाचा फेरफटका मारत आढावा घेतला आणि जलपर्यटनाचं केंद्र म्हणून तलावाचा विकास करण्याच्या नियोजनाची माहिती घेतली।
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. शुक्रवारी रात्री सिल्व्हर ओकवर पार्थ पवार आणि शरद पवार यांची भेट झाली. यावेळी दोघांमध्ये तब्बल 3 तास चर्चा झालेली आहे अशी सूत्रांची माहिती आहे. या भेटीचं कारण अस्पष्ट असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सत्तेत सहभागी होण्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व आहे. पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्याच्या नंतर प्रथमच घरी परतलेल्या भरत गोगावले यांचं कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केलं. डीजेच्या तालावर गोगावले कुटुंबातील तब्बल 3 पिढ्या एकत्र नाचताना पाहायला मिळाल्या. हातामध्ये नॅपकिन भिरकावत भरत गोगावले यांच्या नातवाला कडेवर घेऊन ते डीजेवर थरकले. स्कूल ठीक करो या अभियानाच्या अंतर्गत सीजीपीचे संस्थापक अभिजित दिपके लातूरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी लातूरच्या उजनी इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेची पाहणी केली आहे. जात धर्म कुठेही जाणार नाही, मात्र मुलांच्या शिक्षणासाठी आवाज नाही उठवला तर त्यांचं भविष्य हातातून निघून जाईल असं त्यांनी म्हटलं. अभिजित दिपके यांनी एनटीएच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला आहे. एनटीए संस्थाच बरखास्त केली पाहिजे अशी मागणी दिपकेंनी केली. नागपूरच्या आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त कार्यालयामध्ये आदिवासी विद्यार्थी संघटनांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा आजचा 8वा दिवस आहे. नव्या शासन निर्णयानुसार आदिवासी वसतिगृहात विद्यार्थ्यांना 26 वर्ष वयोगटाची अट लावण्यात आली आहे. मात्र 26 वर्षापर्यंत शिक्षण पूर्ण होत नाही, त्यामुळे ही अट रद्द करावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. गडचिरोलीमधल्या जपतलाई आश्रमशाळेतल्या सर्पदंशानं मृत्यू झालेल्या 3 विद्यार्थिनींच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपये मंजूर झाले. एकूण 15 लाखांची ही मदत असून रक्कम जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आली आहे. राज्यात SIRचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून पुढील टप्प्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार अंतिम मतदार यादी 27 ऑक्टोबरऐवजी 4 नोव्हेंबरला प्रकाशित होणार आहे. भारत निवडणूक आयोगानं राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना बुधवारी हा नवीन कार्यक्रम कळवला आहे. मराठवाड्यातील 46 विधानसभा आणि 8 लोकसभा मतदारसंघात SIR मोहिमेत 21,41,989 मतदारांची नावं वगळण्यात आली. स्थलांतरित, मृत, दुबार, गैरहजर आणि अपूर्ण पत्त्याच्या मतदारांचा यात समावेश आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 6 लाख मतदार वगळले जाण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवड आणि भोसरी या 3ही मतदारसंघात 17,24,000 मतदारांची पडताळणी करण्यात आली आहे. त्यातील 11,31,000 नागरिकांचा प्रारूप यादीमध्ये समावेश करण्यात आला. तर ज्यांना शहरात नावं हवी आहेत त्यांनी पुढील प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन देखील महापालिकेने केलं. पुण्यातील रिंग रोडच्या पूर्व विस्तारासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. प्रकल्पाचा खर्च 4,449 कोटींवरून तब्बल 10,502 कोटींवर पोहोचलाय. आतापर्यंत या कामासाठी 68.20% भूसंपादन पूर्ण झालेलं आहे. चंद्रपुरातील अतिदुर्गम घोडणकप्पी गावाच्या रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला. रस्त्याच्या बांधकामासाठी 2 टप्प्यात एकूण 57.46 लाखांची मान्यता देण्यात आली आहे. या गावात 2 महिन्यांपूर्वी रुग्णवाहिका पोहोचू न शकल्यानं गर्भवतीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली आणि रस्त्याच्या कामासाठी मंजूर करण्यात आला. जेनझीपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने मोदी सरकार दररोज एका केंद्रीय मंत्र्याला एका विद्यापीठामध्ये पाठवण्याची योजना आखते. या माध्यमातून तरुणांशी संवाद साधणं, त्यांच्या समस्यांवर चर्चा करणं आणि देशासमोरच्या मुद्द्यांबाबत त्यांचे दृष्टिकोन समजून घेणं हा या योजनेमागील मुख्य उद्देश आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना दरमहा 2,000 रुपये पॉकेट मनी मिळवून देण्यासाठी शिक्षण विभागाचा प्रयत्न सुरू आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना पॉकेट मनी म्हणून कमवा आणि शिका या धर्तीवर महिन्याला 2,000 रुपये देण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा विचार सुरू आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगरात 11,000 घरं बांधण्याचं काम सुरू आहे. मात्र लाभार्थ्यांचा अल्प प्रतिसाद मिळाल्यानं आता पहिल्या टप्प्यात 3,408 घरं बांधण्याचा निर्णय घेतलाय. अर्जाच्या प्रतिसादानुसार पुढील घरं बांधली जाणार आहेत. राज्यामध्ये गाजलेल्या आदर्श गृहनिर्माण संस्था भूखंड वाटप घोटाळ्याच्या नंतर सरकारी भूखंड वाटपावर घातलेली बंदी अखेर राज्य सरकारनं उठवली आहे. सहकारी गृहनिर्माण संस्थांना शासकीय जमीन वाटप करण्यासंदर्भातील सुधारित धोरण जाहीर केलेलं आहे. कोल्हापूर महापालिका प्रशासनानं पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव सभेने फेटाळला. मात्र महायुती काँग्रेस आघाडीनं नैसर्गिक दरवाढीला सहमती दिलेली आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांना काही प्रमाणात दरवाढीचा फटका बसणार आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या विशेष रेल्वेचं भाडं नियमित गाड्यांपेक्षा 1.5 ते दुप्पट असताना देखील या गाड्यांना प्राधान्य कमी मिळतं. त्यामुळे प्रवाशांना तासनतास विलंबाचा सामना करावा लागतो. यंदा मध्य रेल्वेनं 246 तर पश्चिम रेल्वेनं 60 विशेष फेऱ्या जाहीर केल्या. श्रावणानिमित्त मावळच्या गहुंजे इथून 101 कलशांमध्ये पवना नदीचं जल घेऊन घोरवडेश्वर महादेवाची कावड यात्रा काढण्यात आली. शेकडो शिवभक्तांनी पायी जाऊन मंदिरामध्ये जल अर्पण केलं. हर हर महादेवाच्या जयघोषानं परिसर दुमदुमला. अकोल्याच्या अकोटच्या श्री शिवाजी महाविद्यालयामध्ये जुनं ते सोनं या संकल्पनेतून पारंपरिक क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला. लगोरी, लंगडी, रस्सीखेच, पोत्यांची शर्यत अशा 14 पारंपरिक खेळामध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. कोर्टाच्या तात्पुरत्या निर्णयामुळे गणेश भक्तांना मोठा दिलासा मिळाला. 6 फूटपेक्षा जास्त उंच मूर्तीबाबत हायकोर्टानं गणेश भक्तांना दिलासा दिलाय. 6 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती नैसर्गिक प्रवाहामध्ये विसर्जित होऊ शकतात असा निर्णय हायकोर्टानं दिला. 6 फुटांपेक्षा कमी उंचीच्या गणेश मूर्ती कृत्रिम तलावामध्ये विसर्जित कराव्यात असे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. नाशिकमधील हरिहरगड हा पर्यटकांसाठी अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आला. मुसळधार पाऊस, दाट धुकं आणि निसरड्या पायऱ्या यामुळे गडावर अपघात होण्याचा धोका आहे. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा विचार करून अनिश्चित काळासाठी बंद केला. कोल्हापूरच्या आदमापूर इथल्या बाळूमामा देवस्थान समितीमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला. या गैरव्यवहाराची SIT मार्फत चौकशी करावी अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनं केली. या मागणीसाठी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.